सिद्धं सुद्धं परमियं जिनेन्द्रवर्णे विचन्द्रमकलङ्कं गुणरयणभूषणोदयं जीवस्य परुवनमोक्षम्। जय बोलो चारित्र चतुर्थी नेमीचंद्र आचार्य की जय। चलो परम पूज्य चारित्र चक्रवर्ती सिद्धांत चक्रवर्ती जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती आचार्य नेमीचंद्र भगवान की जय। जय बोलो चारित्र चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांति सागर जी महाराज की जय। जय बोलो परम पूज्य प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनि महाराज की जय। जय बोलो परम पूज्य आचार्य प्रवेशा सुंदर सागर जी महाराज की जय। जय बोलो परम पूज्य मम दीक्षा गुरु वात्सल सिंधु आचार्य सुरेश सागर जी महाराज की जय। काल आपण जीव समास अधिकार चालू केला होता, त्यामध्ये जीव समास कशाच म्हणतात याच्या 3 व्याख्या सांगितल्या होत्या। थोडक्यात जीव समास म्हणजे काय सांगितलं होतं? पहिला समास जीवाचा संग्रह ज्याच्यामध्ये केला जातो त्याला म्हणायचं जीव समास। मग त्याचे 2-3 व्याख्या केल्या आचार्यांनी। काय केले? पहिली व्याख्या जीव समास म्हणतात। त्याच्यामध्ये जीव पण काढले जातात आणि ज्या धर्माच्या द्वारे म्हणजे एकेंद्रिय धर्म, हागेचा धर्म, स्थावर, त्रस हे धर्म, या धर्माच्या द्वारे ते जीव पण जाणले जातात आणि त्याच्या जाती पण जाणल्या जातात। दुसरा अर्थ काय केला होता? अज्ञेय जाणण्यायोग्य नाही, म्हणजे जीव किती आहेत अनंत आहेत, तर ते सगळ्या एकेका जीवाला जाणणं शक्य नाही। म्हणून काय त्याच्या जाती जाणल्या जातात, ठराविक आहेत। आता 14 जीव समास करू तर 14 वगैरे अशा जाती किंवा 5 इंद्रिय एकेंद्रियातील जाती, तर त्या जातींच्या द्वारे त्याच्या जाती जाणल्या जाऊ शकतात। ज्याच्याद्वारे त्या जाती जाणल्या जातात ते त्याला जीव समास म्हणतात। आणि तिसरं काय केलं तसंच आहे थोडा संपूर्ण विषय ज्याच्यामध्ये गरजेत आहे अशा जातींच्या द्वारे जे जाणले जातात आणि जीव जाणले जातात त्यास संग्रहित अर्थ म्हणजे ज्याच्यामध्ये सगळे पदार्थ संग्रहित केलेले आहेत ते जीव समास जाणण्यायोग्य आहे। आता यामध्ये जीव समासाच्या उत्पत्तीचं कारण सांगितलं। काय जीव समासाच्या उत्पत्तीचं कारण? त्रस चतुष्क युगल त्यांचा अविरुद्ध उदय, अशा अविरुद्ध नामकर्माचा उदय, आणि दुसरं जाती नामकर्माचा उदय, त्याला निमित्त आहे त्या जीव समास उत्पन्न होण्यासाठी। म्हणजे आता आपण पंचेंद्रिय झालो का, तर आपल्याला पंचेंद्रिय, त्रस, बादर नामकर्माचा उदय आहे आणि संज्ञा, तर त्या कर्माच्या उदयानं आपल्याला हा जीव समास प्राप्त झालेला आहे। म्हणजे जीव समासाच्या उत्पत्तीचं कारण सांगितलं त्रस अधिक चतुष्क युगल आणि जाती नामकर्म हे कारण आहे। आता त्यामध्ये आपण बघितलं तर की अविरुद्ध उदय म्हणजे त्रस चतुष्क म्हणजे काय सांगितलं पहिलं? हे सगळ्यांना सांगायचं एकच होतं त्याचं पाठ्यपुस्तक तुमच्या जवळ येते कळालं म्हणतात चांगलं निमित्त आहे। तुम्ही सांगा काय त्यांचं नाव? स्नेहा काय? तुमचं नाव काय? स्नेहा सांगा। त्रस चतुष्क म्हणजे काय? त्रस चतुष्क युग कशाला म्हणायचं? 4 युग कोणते? प्रत्येकाने साधारण। त्रसच्या उलट काय होणार? स्थावर। त्रस म्हटल्यानंतर कोण आले जीव? 2 इंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत। स्थावर म्हटल्यावर एक
नंतर बादल आणि सूक्ष्म. सूक्ष्म जीव कुणामध्ये असतात? फक्त एकेंद्रियामध्येच फिरतात आणि सगळे बाकीचे एकेंद्रियामध्ये पण बादल आहे आणि द्विंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंतचे जीव नियमाने बादलच असतात, त्याच्यामध्ये सूक्ष्म भेद असतात ना. नंतर पर्याप्त आणि अपर्याप्त. पर्याप्त कुणाला म्हटलं? सगळा पर्याप्ती पूर्ण झाला त्याला म्हणजे पर्याप्त, आणि ज्याचे पर्याप्ती पूर्ण होत नाही तो अपर्याप्त. आता त्याचे पण दोन भेद केले होते, लब्ध पर्याप्त आणि योग्य पर्याप्त. हा, तरी तर लब्ध पर्याप्त जीवनाच अपर्याप्त नामकर्माचा उदय असतो. नंतर प्रत्येकाने साधारण. चौथे योग कोणतं आहे? प्रत्येकाने साधारण. प्रत्येक म्हणजे काय सांगितलं होतं? सगळ्यांनी बोला, सांगितलं सगळे बोलते. तुम्ही सांगा. एका शरीराचा स्वामी एक जीव असतो, त्याला म्हणायचं प्रत्येक. आणि साधारण हा, म्हणजे एका शरीराचे स्वामी अनंत जीव असतो, त्याला साधारण. आणि साधारण जीव सगळं अनंतानंत कोण आहे? फक्त साधारण जीव असतो, बाकी सगळे जीव असंख्यातच असतात. आता ह्यांचा उदय जो आहे तसं चतुष्कोटियांचा कसा पण येत नाही, अविरुद्धच उदय येतात. तर अविरुद्ध आणि विरुद्ध काला पण बघितलं होतं की एकेंद्रिय असेल तर त्या एकेंद्रिय प्रकृतीच्या विरुद्ध प्रकृती कोणत्या? आणि विरुद्ध पहिला सांगा, म्हणजे अविरुद्ध सगळ्यात ठीक सिद्ध होतं. एकेंद्रिय कशाचा उदय येणार नाही? एकेकाने सांगायचं, एक ओळीत सांगायचं. त्रसाचं एकच, बाकी सगळे येऊ शकतात, फक्त त्रसाचा उदय येणार ना. एकेंद्रिय असेल तर त्रस नामकर्माचा उदय ते जीवाला असणार, तो विरुद्ध आहे. आणि बाकी सगळे सात आहेत ते सहा आहेत ते अविरुद्ध आहेत. त्यांच्या उदय एकेंद्रिया बरोबर बाधाचा पण उदय असू शकतोय, सूक्ष्मचा असू शकतो, त्रसाचा असू शकतो. आणि पर्याप्त पण असू शकेल, अपर्याप्त पण. प्रत्येक पण साधारण उदय असू शकतात. दुसरं सांगितलं द्विंद्रिय ते पंचेंद्रिय. आता पुरुषांच्याकडे उत्तर देते. सांगा. द्विंद्रिय ते पंचेंद्रिय यांना विरुद्ध प्रकृती कोणती आहे? एकेंद्रियातल्या कुठल्या ज्या प्रकृती असतील ते सगळे तरी विरुद्ध असतात की नाही? मग कोणते कोणते? स्थावर येणार. आणि स्थावर तुम्ही बोलू नका त्याला स्थावर असणार नाही. सूक्ष्म असेल का? नाहीच. सूक्ष्माचं पण विरुद्ध येणार. आणि साधारण असेल का? नाही. तीन विरुद्ध झाले, स्थावर, सूक्ष्म आणि साधारण. या तीन प्रकृतीचा त्याला उदय येणार आहे. कुणाला? त्रसामध्ये पण त्याच येणार, त्रसाच्या पण विरुद्ध त्याच येणार. स्थावर, सूक्ष्म आणि साधारण त्यांचा उदय असणार नाही, बाकी सगळे असू शकतील. काय झालं? प्रत्येक आणि साधारण. प्रत्येक प्रकृतीचा उदय सगळ्या एक साधारण वनस्पती सोडलं. वनस्पतीमध्ये दोन भेद आहेत, प्रत्येक वनस्पती आणि साधारण वनस्पती. साधारण वनस्पती सोडलं तर सगळ्यांना प्रत्येकाचाच उदय असतो. पृथ्वी काय, जल काय, अग्नी काय, वायू काय, प्रत्येक वनस्पती काय. आणि द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुर्ंद्रिय, पंचेंद्रिय सगळ्यांना प्रत्येक नामकर्माचा उदय असतो. तर आपण एका शरीराचे एकच स्वामी आहे ना, दुसरे जीव आपले स्वामी नाही. कुठलं? नाही, प्रत्येक वनस्पती आणि साधारण वनस्पती असे वनस्पती कायचे भेद आहेत, परंतु प्रत्येक एक प्रकृती आहे आणि साधारण एक प्रकृती आहे. तर प्रत्येक प्रकृतीचा उदय म्हणजे एकाच शरीराचा स्वामी एक जीव, हे सगळ्यांनाच त्याचा उदय असतो. वनस्पतीचे भेद करताना पण ते प्रत्येक वनस्पती सहा वनस्पती केली, परंतु प्रत्येक प्रकृती जी आहे नामकर्माची त्याचा उदय सगळ्या जीवांना असणार, म्हणजे साधारण वनस्पती सोडून बाकी सगळे प्रत्येक आणि साधारण भेद वनस्पतीमध्येच आहे, परंतु बाकी सगळे प्रत्येकच आहे. जसं आपण म्हणजे बादल सूक्ष्म भेद एकेंद्रियातच आहे, द्विंद्रियापासून सगळे बादलच आहे.
तसं इथं प्रत्येक आणि सूक्ष्म साधारण हा भेद वनस्पती काय मध्ये, बाकी सगळे प्रत्येकच आहे, त्यांच्यामध्ये तो भेद नाही. असं विचारतो, समजून नाही की लगेच विचारायचं, म्हणजे खुलासा होतो पुढं. हा सूक्ष्म जीव पण आहे, पाच कुठल्या आकाराचे तसे प्रत्येक वनस्पती नाहीये तिथं. तिथे सगळे निगोदी म्हणजे साधारण वनस्पती जीव आहेत. प्रत्येक वनस्पती असणार नाही तिथं, म्हणजे झाडं बिडच काय असणार नाही. पृथ्वी काय काय ती सूक्ष्म जीव तर सांगितलं ना, पूर्ण लोकांमध्ये भरलेले आहेत. पूर्ण लोकांमध्ये त्यांचा आकार काय प्रत्येकाचा पृथ्वी, पाणी, अग्नी आणि वायू या चार आकार निश्चित सांगितलेला आहे. बाकी प्रत्येक वनस्पतींचा आणि बाकी केंद्रबिंदूंचा आकार निश्चित कुठला नाही, अनेक प्रकारचे आकार आहेत त्यांचे. पृथ्वीचं वगैरे सगळं आकार सांगितलं, मसुरीच्या डाळीसारखं, ते जे काही जीव आहेत ते कशासाठी, अग्नी द्यायचं आहे तर सुईची जे नोक असतात ना वरचे, असं सुईचा पुंज आपण बांधला त्याच्यावरचे जे टोक येतात तसं अग्नी काही जीवांचा सगळं येणार आहे तुम्हाला जीवकांमध्ये पुढं. काय मार्गणीमध्ये यामध्ये खूप वर्णन सगळं येणार आहे, फक्त तुम्ही लक्षात ठेवा पाहिजे एवढंच, बाकी काय नाही. कुठला जीव सुटणार नाही, त्रिलोकातला कुठला जीव सुटणार नाही, सगळे येणार. तर त्यांचे आकार निश्चित आहेत त्या चाराचे, बाकीचे अनेक प्रकारचे आकार सांगितलेले. पुढं आता आपलं हे झालं विरुद्ध आडम झाले एवढं मोठे जीव असत नाही तिथं. हा सूक्ष्म बादर जीव, सूक्ष्म जीव, बादर जीव तर आपल्या सगळ्या शरीराच्या आश्रय नसतात, निकोदी बादर जीव, आणि सूक्ष्म तर सगळ्या लोकांमध्ये भरलेले आहेत, तर त्यांना काही आधार लागत नाही. सूक्ष्म जीव आधारण असत नाही. अनेक प्रकारचे आकार आहेत ना त्यांचे. आता आपण वेगवेगळे वनस्पती बघतो, झाडं बघतो, सगळ्यांचे वेगवेगळे आकार. पुढे चाललं तर आपलं काय स्थावर झालं. स्थावरच्या विरुद्ध कोणती कोणती प्रकृती आहेत पाठीमागून सांगताय, ते सांगा. स्थावरच्या विरुद्ध रस आणि बाकीचे कोणते चतुष्कृतलापैकी स्थावरच्या विरुद्ध एक त्रसच आहे, एक केंद्राने स्थावरच्या विरुद्ध फक्त एक त्रस प्रकृती विरुद्ध आहे, बाकी सगळ्याच्या मध्ये त्यांना येऊ शकतो. बादरच्या उलट सगळ्यांचं बादरच्या उलट कोणते त्याचे सूक्ष्म, आणि बाकी सगळे कसे आहेत अविरुद्ध आहे, म्हणजे त्यांचा उदय असू शकतो. अविरुद्धचा अर्थ त्याच्याबरोबर त्या प्रकृतीचा उदय येतो, फक्त बादर बरोबर कधी सूक्ष्माचा उदय येणार नाही. बाकी बादर बरोबर त्रसाचा येईल, स्थावराचा येईल, पर्याप्त असेल, अपर्याप्त असेल, प्रत्येक असेल, साधारण असेल, सगळ्यांचा उदय येऊ शकतो. म्हणजे एकाला एकाचं असं सगळ्यांचं वेगवेगळे. ह्या युगलापैकी दोन पैकी एकाच एका जीवाला उदय असणार, ते पण निश्चित. एका वेळेला पर्याप्त पण असेल आणि अपर्याप्त पण असेल असं असणार, एकच असणार. सूक्ष्मच्या विरुद्ध कोणत्या कोणत्या प्रकृती आहेत सांगा मांडूकर. हा बघू नका सांगा, डोळ्यांचं डोक्यात सांगा. सूक्ष्मच्या विरुद्ध कोण कोण असणार, रसाचा उदय येणार नाही, बाजाराचा उदय नाही, त्याच्यावरची जोडी ती अशी नसतेच, आणि प्रत्येक उदय येईल का, तर प्रत्येक जीवाच्या मध्ये सूक्ष्म हा भेद नाही. नाही चुकायचं चुकले प्रत्येक सूक्ष्मच्या विरुद्ध नाही, प्रत्येक विरुद्ध मध्ये येणार नाही, सूक्ष्मच्या विरुद्ध नाही. लक्षात ठेवा, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू हे पण प्रत्येकच आहेत ना, मग ते सूक्ष्म असतात की, म्हणजे प्रत्येक विरुद्ध येणार नाही. चुकले त्याच्यामध्ये असेल ते टीकेमध्ये सूक्ष्मच्या विरुद्ध प्रत्येक येणार नाही, विरुद्ध येणार नाही. तर सूक्ष्मच्या विरुद्ध त्रस आणि बादर हे दोन विरुद्ध आहेत. प्रत्येक म्हणजे प्रत्येक वनस्पती नसते, परंतु प्रत्येक कोण आहे
पृथ्वी पाणी अग्नी वायू पण प्रत्येक आहे. त्यांचा उदय येऊ शकतो ना. आणि प्रत्येक तिथे जर असे नोट्स मध्ये झाले काय तसं ते काढा प्रत्येक त्याच्यात ना. पण इथे घेतले सूक्ष्म नामकर्म के साथ रस बाजार प्रत्येक नामकर्म का उदय विरुद्ध आहे. ते प्रत्येक वनस्पती येणार नाही, परंतु प्रत्येक शरीर जे हे आहेत ना पृथ्वी वगैरे त्यांचं येऊ शकेल ना उदय. म्हणजे टिकेट पण दिले त्यांनी. ते प्रत्येक वनस्पतीने यापेक्षा प्रत्येक घेतलंय त्यांनी. परंतु पृथ्वी पाणी अग्नी वायू ह्याच्याबरोबर प्रत्येकचा उदय असतो ना, तर तो असू शकेल. प्रत्येक वनस्पतीचा फक्त असणार नाही. मग दोन्ही मध्ये घेतले तरी विरुद्ध मध्ये हा प्रत्येक वनस्पती फक्त असणार नाही सूक्ष्म नाही. प्रत्येक टिकेत घेतले त्यांनी फक्त प्रत्येक वनस्पती घ्या. म्हणजे प्रत्येक वनस्पतीचा विरोध आहे, परंतु ह्याचा विरोध नाही. प्रत्येक प्रकृतीचा विरोध नाहीये. पर्याप्तच्या उलट कोणते सांगितलं? अपर्याप्त. एकच विरुद्ध आहे, बाकी सगळे अविरुद्ध आहे. प्रत्येक शरीराच्या विरुद्ध साधारण शरीर येणार नाही, बाकी सगळे अविरुद्ध आहे. प्रत्येकच्या बरोबर आता आपण तर बघितलं की नाही, आता इथनच लक्षात येते एवढं. प्रत्येक शरीर बरोबर सूक्ष्म विरुद्ध सांगितलं का? सूक्ष्म बरोबर प्रत्येक विरुद्ध असेल तर प्रत्येक बरोबर सूक्ष्म विरुद्ध यायला पाहिजे ना. परंतु प्रत्येक शरीर बरोबर सूक्ष्माचा विरोध घेतला नाही, म्हणून तिथं अविरुद्ध सगळे येतात. रस स्थावर बाजार सूक्ष्म पर्याप्त सगळे अविरुद्ध आहेत. आणि साधारणच्या बरोबर विरुद्ध काय येणार? प्रत्येक शरीराने रसाचा उदय येणार नाही. साधारणचा उदय असेल तर त्या जीवाला प्रत्येक शरीर नामकर्माचा किंवा रस नामकर्माचा उदय असणार नाही. बाकी स्थावर असेल, पर्याप्त असेल, अपर्याप्त असेल, सूक्ष्म असेल, बाजार असेल. प्रत्येक वनस्पती फक्त विरुद्ध घ्यायचं, प्रत्येक विरुद्ध नाहीये. पृथ्वी पाणी अग्नी वायू ह्याच्यामध्ये सूक्ष्म पण भेद आहे ना, आणि ते प्रत्येकच आहे, ते साधारण नाहीये. ते दाखवण्यासाठी फक्त कुणाच्या कोणती प्रकृती कुणाच्या विरुद्ध आहे. हे 5 जाती नामकरण आणि हे चतुष्टयुगल त्यांच्यामध्ये कोणाच्या विरुद्ध आहे आणि कोण अविरुद्ध आहे हे दाखवण्यासाठी केलं. त्या प्रकृती बरोबर त्या प्रकृतींचा उदय येणार नाही विरुद्ध असतील त्या, आणि अविरुद्ध असतील त्यांचा उदय येऊ शकतो त्याच्याबरोबर. हा तसं दोन्हीचे सेमच येते, परंतु ते 5 जाती कर्म घ्यायचे, त्यांच्यावर कोण विरुद्ध दाखवलं. मग रस स्थावर बाजार सूक्ष्म पर्याप्त आणि प्रत्येकाने साधारण यांच्याबरोबर विरुद्ध दाखवलं. आता पुढे 2 प्रकार सांगायचं राहिलं होतं की जाती हे जे जीव समास आहे ते तद्भव सामान्य आणि सादृश्य सामान्य स्वरूपात सांगितलं होतं ना. मग तिथं तर आपण ज्यावेळेला वस्तूचं स्वरूप समजतो त्याला वस्तू कशी आहे सामान्य विशेष असतात. त्या सामान्याचे किती भेद करतात? 2. एक बोधवता सामान्य आणि एक तिर्यक सामान्य. तेच ह्या ठिकाणी ते तद्भव सामान्य आणि सादृश्य सामान्य त्याला म्हटलेलं आहे. तद्भव सामान्य आणि सादृश्य सामान्य.
हे जीव समाज जे आहे ते तद्भव सामान्य आणि सादृश्य सामान्य रूप आहेत असं सांगितलं. आता सांगितलं जीव समासामध्ये अनेक जीवांचा काय केलेलं आहे, संग्रह केलेला आहे. मग कसा केला संग्रह, तर त्यांची सदृशता बघितली. पंचेंद्रिय पंचेंद्रिय पंचेंद्रिय, आता आपण सगळे बसलो या सगळ्यांच्या मध्ये सादृश्य धर्म कोणता आहे, सगळे पंचेंद्रिय पाच इंद्रियपणा सगळ्यांच्या मध्ये सदृश आहे. तर सत्र सत्र सत्सह सगळे हे काय सदृशता आहे. आता एक इंद्रिय जीव म्हटलं सगळे झाडे वगैरे आहेत, तर एक इंद्रियामध्ये त्यांचा संग्रह केला, जे त्याच्यामध्ये सदृशता कोणती झाली, एक इंद्रियपणा एक इंद्रियपणा एक इंद्रियपणा सगळ्यांच्या मध्ये काय झालं, समान समान पाहून त्यांची एक आरती केली आणि त्याला एक जीव समास म्हटलं, एक इंद्रिय जीव समास. मग त्या एक इंद्रियामध्ये पण जे बादर आहेत त्यांना एकामध्ये संग्रह केला आणि जे सूक्ष्म आहेत त्यांचा संग्रह केला. म्हणजे ते दोन जीव समास झाले, बादर एकेंद्रिय जीव समास आणि सूक्ष्म एकेंद्रिय जीव समास. मग कशामुळे केले हे, तर त्यांच्यामधली सदृशता पाहून त्या सगळ्या जीवाला त्याच्यामध्ये काय केलं, सादृश्य धर्म त्यांच्यातला जो आहे, सादृश्य सामान्य म्हणतात त्याला, एकेंद्रियपणा एकेंद्रियपणा एकेंद्रियपणा, स्थावरपणा स्थावरपणा स्थावरपणा, सगळ्यांच्या मध्ये सदृश पाहून त्यांचं काय केलं, एक जीव समास हा भेद केला. म्हणून जीव समास कसा आहे, सादृश्य सामान्य रूप आहे. आणि तद्भव सामान्य सांगितलं, तद्भव सामान्य म्हणजे पूर्ण आता समजा आता आपला हा भाव आहे, आपण जन्माला आलो तेव्हापासून आपल्या पंचेंद्रिय जाती नामकर्माचा उदय सुरू झाला. संज्ञी त्रस बादर या सगळ्या पर्याप्त ह्या नामकर्माचा उदय सुरू झाला. म्हणून मग पूर्ण आपल्या आयुष्यभर प्रत्येक पर्यायामध्ये काय आपण बदलतोय, कधी पंचेंद्रिय कधी बादर एकेंद्रिय कधी त्रस कधी स्थावर असं होतं का नाही. मग ते पूर्ण पर्यायामध्ये तो धर्म आपल्यामध्ये कसा झाला, एकच धर्म झाला. जन्माल्यापासून ते मरेपर्यंत, जन्माला म्हणजे गर्भात आल्यापासून त्याच प्रकृतींचा उदय आला. म्हणजे तो जीव समास आपला तोच 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 एका जीवाच्या सगळ्या पर्यायामध्ये बघितलं तर कोण आहे, तो पंचेंद्रिय 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 समरेपर्यंत राहणार. तर एका जीव म्हणून तिथे व्याख्यान तुमच्यात आहे केलेले नोट्स मध्ये बघा. तद्भव सामान्य कशाला म्हणायचं, तर एका नाना काळामध्ये एका व्यक्तीमध्ये असणारा जो अन्वय त्याला म्हणायचं तद्भव सामान्य. त्याचा काळ नाना, जे जन्मल्यापासून तिथं आहे तुमच्याकडे नोट्स आहेत ना, त्याच्यात लिहिलेले आहे बघा. किती पानावर आहे, 102 पानावर आहे. फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करतो मी. हा तुम्हाला लिहायचा असेल तर, परंतु समजून घ्या. पहिल्यांदा समजून घ्यायला नुसतं लिहिलं आपण तर त्याचा काय उपयोग नसतो. काय सांगितलं, जीव एक आणि काळ नाना, काळ आणि एक जीव. जे नाना काळामध्ये एकाच व्यक्तीमध्ये असणारा जो अन्वय, अन्वय म्हणजे काय म्हणायचं, तोचपणा. जन्मल्यापासून पंचेंद्रियपणा पंचेंद्रियपणा हा आपल्या शेवटच्या पर्यायापर्यंत चालू असतो, तर त्याला म्हणायचं तद्भव सामान्य. कुठलाही असू दे, एकेंद्रिय जीव पण असू दे, त्याचं जेवढं आयुष्य आहे त्या पूर्ण भावामध्ये हा आपला तर आता दोन लक्षात घ्या. एक वस्तूचं सामान्य धर्म आणि विशेष धर्म, ते आपल्या द्रव्याच्या अपेक्षेनं सामान्य विशेष ते आपण वेगळं लावतो. ते त्याचे आपले जे ध्रुव आहे, जीवत्व 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 हे सामान्य सगळ्यांच्या मध्ये ते, परंतु इथे जीव समासामध्ये लावायचं आहे. म्हणून इथं काय करायचं, एकच भाव घ्यायचं. आता नाना भावामध्ये सुद्धा आपला एक अन्वय आहे की नाही. आपण देवमध्ये गेलो तरी जीवच आहे, जीवत्व आहे. नरकात गेलो तरी जीवत्व आहे, मनुष्यात गेलो तरी जीवत्व आहे, केंद्रात गेलो तरी जीवत्व आहे. तर ते द्रव्याच्या अपेक्षेने ते सामान्य घ्यायचे, एक सामान्य. परंतु पर्यायाच्या अपेक्षेने सुद्धा हे तद्भव सामान्य लावलं.
की त्या पर्यायापुरतं ते जे सामान्य आहे पंचेंद्रियपणा किंवा त्रसपणा, एकेंद्रियपणा, स्थावरपणा हा त्या भावाच्या पहिल्या समयापासून ते शेवटच्या समयापर्यंत राहतो. म्हणून त्याला काय म्हटलं, तद्भव सामान्य. जीव समास हे तद्भव सामान्य रूप पण आहे आणि सादृश्य सामान्य रूप पण आहे. तद्भव सामान्य एका जीवाच्या अपेक्षेने लावायचं, एका जीवाच्या त्या पर्यायामध्ये पूर्ण पर्यायामध्ये तो असतो धर्म. आणि नाना जीवांमध्ये सदृशपणा आहे. सगळे जेवढे पंचेंद्रिय नामकर्माचा मध्ये ज्या जीवांना आहे ते सगळ्यांच्या मध्ये पंचेंद्रियपणा काय आहे, हा सदृश धर्म आहे. म्हणून त्याला सादृश्य सामान्य म्हटलं. मग ह्याला त्याची व्याख्या काय करणार, एका काळामध्ये एक काळ आणि जीव नाना, उलट करायचं बरोबर. इथं नाना काळामध्ये बघितलं आणि एक जीवामध्ये बघितलं अन्वय. आणि इथं एका काळामध्ये नाना जीव, आता एकाच समयामध्ये जेवढे पण पंचेंद्रिय जीव आहेत ते सगळ्याच्या मध्ये काय आहे, अन्वय ना, पंचेंद्रियपणाचा अन्वय. अन्वय म्हणजे तोचपणा, सदृष्ट आहे. म्हणून त्याला काय म्हटलं, सादृश्य सामान्य. तर जीव समास हे तद्भव सामान्य रूप आहे आणि सादृश्य. तद्भव सामान्य कशा म्हटलं सांगा बरं एकदा. सगळ्यांनी सांगू नका, एकच सांगा. मी सांगितलं त्यांना सांगा. सांगा काय काय लावलं जातं, अन्वय. अन्वय नाना काळामध्ये एक अगदीमध्ये असणारा अन्वय, ते महत्वाचं. सामान्य म्हणजे अन्वय असतो ना, तोचपणा, त्याला सामान्य म्हणतो आपण. तर तो काय आहे, तद्भव सामान्य. आणि एका काळामध्ये नाना जीवांमध्ये असणारा तोचपणा अन्वय, त्याला काय म्हणायचं, सादृश्य सामान्य. तर जीव समासामध्ये दोन्ही पण धर्म आहेत, तद्भव सामान्य रूप पण आहेत आणि सादृश्य सामान्य. एका व्यक्तीच्या अपेक्षा तद्भव सामान्य, नाना व्यक्तिगत असणारा सदृश्य अपेक्षा सादृश्य सामान्य रूप आहे. म्हणजे बघा, आता आपण ह्या सदृश्यतेचा विचार करून कोणामध्ये भेदभाव करून द्वेषभाव करायचा नाही. प्रत्येक जीव सगळ्यांच्या मध्ये, आता कुठला पण जीव असू दे, एक कोणी दुष्ट असू दे किंवा आता कोणी निकृष्ट पर्यायामध्ये आहे, डुक्कर आहे, आता आणि आपण पण सदृश आहोत. काय सांगितलं, नाही सदृश, तो पण पंचेंद्रिय जीवाच्या अपेक्षा तर आहेच, पर्यायाच्या अपेक्षा तो पण पंचेंद्रियाचा उदय, त्याला आपल्या पण पंचेंद्रियाचा उदय. तो पण त्रस आहे, त्रस हा जाती नामकर्म, त्याच्यामध्ये त्रस नामकर्माचा उदय, आपल्याला पण त्रस नामकर्माचा उदय. हे सादृश्य सामान्य सांगायला लागले. आणि डुक्कर असते, मांजर असू दे, उंदीर असू दे, कुत्र असू दे, ह्या सगळ्यांच्या मध्ये आपली कुठली तरी समानता आहे. हे सादृश्य धर्म आहे, हा जीव समास रूप. काय आणि आपण होतो का डुक्कर कधी, आपण पण तद्भव सामान्य होतो त्यावेळेला डुक्कराच्या पर्यायामध्ये. सगळ्या पर्यायी ह्या जीवानं धारण केले, म्हणून कोणाबद्दलही द्वेषभाव करायचा नाही, राग पण करायचा नाही, द्वेष पण करायचा नाही. जे आहे ते जाणायचं आणि समताभाव ठेवायचा. त्या उलट त्या जीवाला पाहून आपल्याला वैराग्य उत्पन्न व्हायला पाहिजे, की बघा कशी अवस्था आहे, आणि आपण ह्या अवस्थेमध्ये गेलो तर आपली पण अशीच अवस्था झाली, आपण पण असंच मान खाल्लं, असंच आपण सगळ्यांच्याकडे दिनहीन होऊन पाहत राहिलो. कसे पर्याय ती सगळे, मग असे पर्याय परत व्हायचे का आपल्याला, नाही व्हायचं तर मग काय. सगळे जीव आपल्यासारखे दिसायला पाहिजे, त्या पर्यायामध्ये आपल्याला बघायचं, आपण ह्या पर्यायामध्ये होतो त्याला आपली अशी अवस्था होती. नाही सुधारलं पुन्हा तिऱ्यांची होणारच की, कारण मनुष्य पर्याय किती मिळणार आपल्याला मिळून, पुन्हा तिऱ्याची पर्यायची अवस्था, पुन्हा अशा पर्याय
त्यासाठी म्हणतो धर्म करा. कशासाठी धर्म करायचा? हे आम्हाला पुढचं दिसते तुमचं भविष्य, की पुन्हा अशा प्रकारच्या पर्यायामध्ये जायला नको. म्हणून आता आपण जेवढं लवकरात लवकर सुधारताय तेवढं सुधारायचं आणि आपल्या स्वभावाला जाणायचं, धर्म करायचा. म्हणजे आपल्या आत्मस्वभाव जाणं हाच धर्म आहे वास्तविक. तर हे जीव समास हे सांगितलं, उत्पत्ती आहे त्याचं स्वरूप. आता पुढे जीव समास स्थान सांगतात. पुढं किती प्रकार आहे जीव समासाचे ते नेहमी आपल्याला दरवेळेमध्ये जात आहे. सोडते 72 नंबरचे गात आहे. बादल सुमे इंदिरा, बादल सुमे इंदिरा, बिडिच्या दुरिंदिय असन्नी सन्नीय, बिडिच्या दुरिंदिय असन्नी सन्नीय, पज्जता पज्जता, पज्जता पज्जता, एवं ते चोदसा होंती, एवं ते चोदसा होंती. बादल सुमे इंदिरा, बिडिच्या दुरिंदिय असन्नी सन्नीय, पज्जता पज्जता, एवं ते चोदसा होंती. 14 जीव समज बरेच लोकांना माहित आहे. नवीन लोकांनी लक्ष द्या आणि जुन्या लोकांनी पण लक्ष द्या. कोणते जीव समास हे सांगता का? 14 जीव समास प्रियंका लक्षात नाही. एकदम सोपे आहे. एकेंद्रियाचे किती भेद होतात? 2 भेद होतात. बादल सुमे इंद्रिय, ते गादीवरच आहे सरळ. बादल एकेंद्रिय आणि सूक्ष्म एकेंद्रिय. बादल एकेंद्रिय आणि सूक्ष्म एकेंद्रिय. बादल कशाला म्हटलं? हा एकाने सांगा. पाठी बघा, तुम्ही सांगा. उज्ज्वला दिदीची बहीण तुम्हीच. ज्यांना जे दुसऱ्यांना अडथळा करतात आणि दुसऱ्यांच्या द्वारे ज्यांना अडथळा होतो ते म्हणायचं बादल. आणि सूक्ष्म ज्यांना अडथळा होत नाही, दुसऱ्यांच्या द्वारे पण होत नाही आणि त्यांच्याद्वारे पण दुसऱ्यांना होत नाही, ते कोण आहे? सूक्ष्म एकेंद्रिय. चांगल्याने अडथळा करत नाही तर सूक्ष्म होणं चांगलं की नाही? दुसरे आपल्याला अडथळा करत नाही तर आपण त्यांना अडथळा करू शकत नाही. मग सूक्ष्म होणं चांगलं की नाही? सूक्ष्म ही पाप प्रवृत्ती आहे, बादल ही पुण्य प्रवृत्ती आहे. सूक्ष्म म्हणजे सांगितलं की पूर्ण त्यांचं ते शरीर किती हलकं आहे आणि किती आयु त्यांचे अल्प. सूक्ष्म पर्याप्त जरी झाला तरी अंतर्मुहूर्तापेक्षा जास्त जगत नाही. पर्याप्ताला किती त्यांचं आयुष्य असतंय पर्याप्त सूक्ष्म जीवांचं. अंतर एक श्वास श्वास नाही, ते साधारण वनस्पतीचं लक्षण आहे. साधारण वनस्पतीचं नाही, अपर्याप्ताचं लक्षण आहे. एक श्वास तसं बार हे अपर्याप्ताचं जीवांचं लक्षण आहे. परंतु सूक्ष्म जीव पर्याप्त पण होतात, सगळ्या पर्याप्ती पण पूर्ण होतात, तर तरी सुद्धा अंतर्मुहूर्तापेक्षा जास्त जगू शकत नाही. ते स्वतःच्या मरणानंच मरतात, आपल्या मारण्यानं मरत नाहीत. आता आपले सारे तोंडा पिंडा सगळीकडे आहेत ते सूक्ष्मजीव, परंतु सुद्धा त्यांचं मरण होत नाही. त्यांचं आयुष्य संपलं की ते मरतात आणि आयुष्य असेल तर ते जगतात. परंतु आयुष्य किती आहे त्यांचं? एक अंतर, छोटा अंतर्मुहूर्त आहे तो सुद्धा. असे सूक्ष्म जीव म्हणजे तिथे काही सुख नाही वास्तविक ते सूक्ष्म पर्यायामध्ये. आणि असं पूर्ण लोकांमध्ये गजबज भरलेले ते सूक्ष्म जीव, कुठेही जागा नाही. पृथ्वी पाणी अग्नी वायू सगळेच. बादल एकेंद्रिय आणि सूक्ष्म एकेंद्रिय. आता एकेंद्रियामध्ये स्थावर वगैरे आपलं पृथ्वी वगैरे भेद केला नाही, इथं अभेद करून सांगितलं. आणि त्यानंतर द्वित्रिय जीवामध्ये बादल सूक्ष्म भेद आहे का? नाही. पण त्यांच्यामध्ये एकच घ्यायचं, द्वित्रिय त्रिंद्रिय असं पण देऊ शकते, असं पण देऊ शकते. त्रिंद्रिय चतुरेंद्रिय. हे
हे फक्त पादरच असतात सगळे, त्याच्यामध्ये पादर सूक्ष्म भेद असत नाही. नंतर असंज्ञी आणि संज्ञी, पंचेंद्रियाचे दोन भेद, असंज्ञी आणि संज्ञी. आता असंज्ञी संज्ञी हा पंचेंद्रियामध्ये भेद आहे. मग बाकीचे सगळे कोण आहेत? एकेंद्रिय, द्विंद्रिय, तींद्रिय, चतुरिंद्रिय, असंज्ञी. त्याच्यात भेद केल्यानंतर पण संज्ञी हा भेदच नाही, त्याच्यामध्ये सगळे असंज्ञीच आहेत. परंतु पंचेंद्रियामध्ये दोन्ही प्रकार आहेत, संज्ञी पण आहेत आणि असंज्ञी पण आहेत. पंचेंद्रिय आणि संज्ञी पंचेंद्रिय. म्हणजे प्रत्येक जीवांचा कुठला तर एक ह्यातला जीव समास असणार. हे किती भेद झाले? 1 2 3 4 5 6 आणि 7. ते जीवांचे एवढे 7 भेद झाले. आता त्याच्यातलं प्रत्येकाचे पुन्हा पर्याप्त आणि अपर्याप्त, पर्याप्त आणि अपर्याप्त. प्रत्येकाचे दोन दोन करायचे. पादर एकेंद्रिय पर्याप्त, पादर एकेंद्रिय अपर्याप्त, सूक्ष्म एकेंद्रिय पर्याप्त, सूक्ष्म एकेंद्रिय अपर्याप्त, द्विंद्रिय पर्याप्त, द्विंद्रिय अपर्याप्त, त्रिंद्रिय पर्याप्त, त्रिंद्रिय अपर्याप्त, चतुर्द्रिय पर्याप्त, चतुर्द्रिय अपर्याप्त, असंज्ञी पंचेंद्रिय पर्याप्त, असंज्ञी पंचेंद्रिय अपर्याप्त, संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्त आणि असे. म्हणजे संज्ञी पंचेंद्रियामध्ये सुद्धा अपर्याप्त जीव असतात, लक्षात घ्या. म्हणजे लब्ध पर्याप्त जीव हे निवृत्त पर्याप्त तर सगळ्यांमध्ये असतात, परंतु लब्ध पर्याप्त सुद्धा पंचेंद्रिय, संज्ञी पंचेंद्रिय जीव असतात की श्वासोच्छवासाच्या 18व्या भागामध्ये त्यांचं काय होतं? मरण होतं. असे मनुष्य पण आहेत संज्ञी, परंतु त्यांचं सगळे पर्याप्त पूर्ण व्हायच्या अगोदरच मरण येते. त्यामुळं आपल्याला दिसतच नाही ते. आपल्या शरीराच्या आधारात सुद्धा उत्पन्न होतात सगळे लब्ध पर्याप्त. तर हे 14 जीव समास सोप आहे, त्याच्यामध्ये काही विशेष नाही. परंतु हे सगळे जीवांचे प्रकार आहेत, तुम्ही लक्षात घ्यायचे वेगवेगळे. मग ह्या सगळ्या जीव समासामध्ये आपण जाऊन आलो की नाही? सगळे जीव समास हे जीवानं धारण केले त्या त्या भावामध्ये, कुठलाही शिल्लक राहिलेला नाही. आता शिल्लक काय राहिले? फक्त सिद्ध व्हायचं तेवढंच राहिले. बाकी सगळ्या संसारातल्या सगळ्या पर्याय बघून बघून आपण आलेलो आहोत. म्हणून वास्तविक हे सगळे अशुद्ध जीवाचे भेद झाले, पर्याय दृष्टीने भेद झालेले आहेत. मग पर्याय दृष्टीने आपण संज्ञी पंचेंद्रिय असो, असंज्ञी पंचेंद्रिय असो, त्यावेळेला द्रव्य दृष्टीने कोण आहे? अनादि अनंत ध्रुव शुद्ध अविनाशी शाश्वत असा जीवत्व आपल्यामध्ये आहे. म्हणून त्यावेळेस सुद्धा आपल्या संज्ञी पर्यापेक्षण कोण आहे? संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्त आहे. त्याचा कुठला जीव आहे? आपला संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्त. झाडाचं कोणतं आहे? पादर एकेंद्रिय पर्याप्त आहे. मुंगीचं कोणतं आहे? त्रिकेंद्रिय पर्याप्त आहे. आणि भुंग्याचं कोणतं आहे? पर्याप्त. चतुर्द्रिय पर्याप्त जीव समास आहे. अपर्याप्त जीव तर दिसतच नाहीत आपल्याला, ते श्वासाच्या 18व्या भागामध्येच मरतात. तर त्याचं त्याला अपर्याप्त जीव समास असतात. आणखी काही जीव असे आहेत की असंज्ञी पंचेंद्रिय, म्हणजे त्यांना मन असत नाही. पंचेंद्रिय परंतु मन असत नाही. परंतु ते सुद्धा असे मोठे वगैरे होऊ शकतात. समोरचे जीव असतात त्यासोबत गर्भज पण असतात. सर्वोच्च भेद येणार पुढे आपल्याला, त्यावेळेला खुलासा बघू आपण. तर अशा प्रकारे हे भेद आहेत. सूक्ष्म जीव आपल्याला तेवढे दिसत नाही, बाकी सगळे बादल आणि जे मोठे आहेत ते दिसू शकतात. पुढं आता आणखी विस्ताराने जीव समासाचे भेद करतात. 73 नंबरची गाथा. भू आव ते नित्य चतुर्थ निगोद धूलिधरा पत्ते परिठिधरा
तस पण पुन्हा अपुण्य तुका आता हे संक्षेपणे 14 केले होते. आता त्याचा पुन्हा विस्तार केला समजा तर किती भेद होऊ शकतात? तर 57 जीव समजतील. तर इथं जे हे चित्तच आपण ठेवून करूया आमच्या लक्षात येते. हे बादर एकेंद्रिय हिचा पण एकच भेद घेतला. तर आणि सूक्ष्म एकेंद्रियाचे 2 भेद केले आणि त्याचे पर्याप्त आपल्याला म्हणजे 4 झाले नाही कोण. परंतु आता त्याचे एकेंद्रियाचे 5 स्थावर काय भेद करायचे? पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, वनस्पती. आता त्या वनस्पतीमध्ये पण 2 आहेत. साधारण वनस्पती आणि प्रत्येक वनस्पतीमध्ये 2 प्रत्येक आणि साधारण. दिसतंय का तुम्हाला? आता साधारण वनस्पतीचे पुन्हा 2 भेद करायचे. निगोद, नित्य निगोद आणि इतर निगोद. आणि प्रत्येकचे 2 भेद. वर लिहायला पाहिजे होते, खाली लिहायला दिसणार. सप्रतिष्ठित आणि अप्रतिष्ठित. लक्षात घ्या, वनस्पतीचे एवढे भेद होतात. साधारण मध्ये 2 भेद करायचे. जे साधारण म्हणजेच निगोदीची आणि त्यामध्ये 2 भेद, एक चतुर्गती निगोद आणि इतर निगोद आणि नित्य निगोद. हे इतर निगोदला दुसरं नाव आहे चतुर्गती निगोद. चतुर्गती निगोद म्हणजे सांगते की नित्य निगोद म्हटल्यानंतर कशाला म्हणायचं? नित्य निगोद जे अजूनपर्यंत निगोदातून बाहेर पडलेले नाही, अजून पुढे पण कधी किती काळ पण पडणार सांगता येत नाही. तर त्याला म्हणायचं नित्य निगोद. म्हणजे निगोदच पर्याय त्यांना अनादी काळापासून आहे. अजूनपर्यंत ते दुसरे पर्याय त्यांनी धारण केलेलीच नाही. बघा म्हणजे किती जीव, असे किती जीव असतील निगोद? अनंत, म्हणजे अनंत जीव सगळे नित्य निगोदामध्येच आहेत. कारण का इतर निगोदी जीव पण आहेत अनंत, परंतु नित्य निगोदी जीव जास्त अनंत. एका निगोद शरीरातले जीव अजून आजपर्यंत मोक्षात गेलेले. एका निगोद शरीरातले जीव जेवढे म्हणजे आपण म्हणतो एक शरीर आणि जीव किती असतात? अनंत. तर तेवढे जीव पण अजून मोक्षात गेले, त्याचा पण अनंत भाग जीवच मोक्षाला गेलेले एका शरीरातले पण. आणि अशी शरीर किती आहेत? निगोद शरीर असंख्यात लोक प्रमाण. अनंत नसेल. निगोद शरीर किती आहेत? असंख्यात लोक प्रमाण निगोद शरीर आहेत. आणि एका शरीरातले जीव अजून भावी काळामध्ये पण मोक्षाला जाऊ शकणार नाहीत. म्हणजे निगोदातच अजून आहेत असे भूभाग खूप जीव आहेत. म्हणजे आपल्याला आपल्या हे वाटायला पाहिजे आपण त्या अशा निगोद पर्यायातून आपण बाहेर आलो. ते निगोद माहिती कडकरी त्याच्यातनं बाहेर आलो. कसं ते निगोदाला लाया फोडताना एखादाच फुटाने बाहेर नाही येत, लाया फोडतात बाहेर, परंतु फुटाने एखादाच बाहेर येतो. तसं ते फुटाने फोडताना एखादाच फुटाने बाहेर येतो उडून. तसं त्या निगोदातून 6 महिने 8 समयामध्ये 608 जीव तिथनं बाहेर पडतात. किती बाहेर पडतात? फक्त आता आपला नंबर लागला हा तिथून बाहेर पडलं म्हणजे तिथून एकेंद्रिय पर्याय दुसरी मिळणं सुद्धा दुर्लभ. त्याच्यापेक्षा त्रस होणं दुर्लभ. त्रसामध्ये द्विंद्रिय चतुर्द्रिय एकापेक्षा दुर्लभ. आणि त्यामध्ये पंचेंद्रियामध्ये पुन्हा संज्ञी, त्याच्यामध्ये पण पर्याप्त म्हणजे स्वतःला काय मिळाले आपण त्याचा आपण हे करायला पाहिजे. त्याची जर आपण किंमत नाही केली त्या पर्यायाची तर काय होणार? निगोद पुन्हा
निगोदी होत असणार जातक निगोदी हो परत. जर ह्याचा जो सदुपयोग करत नाहीत ह्या पर्यायाच्या मिळालेल्या त्याला परत निगोद पर्यायाचं प्राप्त होते. म्हणून सांगितलं काय की हे साधारण निगोदाचे दोन फेरे आहेत. नित्य निगोद म्हणजे कधी निगोदातून अजून निघाले नाहीत असे खूप म्हणजे खूप जीव आहेत. असंख्यात लोक प्रमाण शरीरातले जीव अजून तिथंच आहेत त्या निगोद पर्यायामध्ये. आणि इतर निगोद म्हणजे जे आता बाहेर पडले दुसऱ्या पर्यायामध्ये आले आणि पुन्हा निगोदात गेले तर त्यांना नित्य निगोद म्हणायचं, त्याला इतर निगोद म्हणायचं. आणि त्याला दुसरं नाव आहे चतुर्गती निगोद म्हणजे चारही गतीमध्ये फिरून आलेले निगोदी भ्रमण करून आले आणि पुन्हा निगोदात गेले तर त्याला म्हणायचं इतर निगोद चतुर्गती निगोद. परंतु एवढं लक्षात ठेवा एक नियम आता मी धवला वाचताना लक्षात आला की जे निगोदातून बाहेर पडले आणि भव्य असतील ते नियमानं मोक्षाला जाणारच. आज जाऊत उद्या जाऊत अनंत काळानंतर जाऊत परंतु नियमानं मोक्षाला फक्त भव्य तो कोण पाहिजे त्याच्यामध्ये. कारण नवीन नवीन उपज येतच राहणार आणि पूर्वी जे आलेले त्यातले 608 मोक्षाला जातच राहणार. मग ते कधी ना कधीतरी बाहेर पडले ते नियमानं मोक्षाला जाणार आहेत. फक्त अभव्यत्व नको, अभव्यत्व असलं तर जाणार नाही. कारण का अभव्यत्व त्यालाच म्हणतात की ज्याला संवेदर्शनाधिक होण्याची सुद्धा योग्यता नसते. मग आपण भव्य आहोत की नाही स्वतःला विचारा की तुला धर्म आवडतो का? धर्म आवडते तर समजायचे की भव्य जीव. अभव्य जीव करेल परंतु तो तसे करेल आवडीनं रुचीनं नाही, देखी प्रसिद्धीसाठी किंवा आणखी दुसऱ्या कोणत्या कारणासाठी करतो. बरं ठीक आहे चला पडू शकतो की आपण 608 मध्ये निघतात की बाहेर परंतु ते मोक्षाला जाणार नाही. परंतु बाकी जे भव्य असतील ते जे नित्यनिवातून बाहेर पडले की भले इतर निवादांमध्ये जातील मध्ये परंतु ते मोक्षात जाणार. इतर निवादामध्ये पण महावीराचा जीव पण गेलाच होता की मरेचीचा जीव मध्ये एक कोडापडी सागरामध्ये कुठं राहिला. आदिनाथानंतर महावीरांचा काळ किती गेला? एक कोडापोडी सागर वर्षाचा. मग त्याला 2000 सागराच्या तसपर्यंत किती झाला की त्याला तसानंतर स्थावरामध्ये जावंच लागतंय. ठीक आहे आता पुढे बघूया. वनस्पतीचे प्रत्येक वनस्पतीचे किती भेद केले? 2. सप्रतिष्ठित आणि सप्रतिष्ठित कशाला म्हणायचं की ज्याच्यामध्ये निगोदी जीव असतो त्याच्या आधाराने निगोदी जीव राहतात त्याला म्हणायचं सप्रतिष्ठित. पादर निगोदी जीव राहतात त्याला म्हणायचं सप्रतिष्ठित. प्रत्येक वनस्पती ही सुद्धा भक्षण करणे योग्य नसते. याच्या आपण कांदा लसूण वगैरे म्हणतो ती हीच आहे वनस्पती. सप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती. कांदा लसूण निगोदी वनस्पती नाहीये. वनस्पती आहे ती साधारण सप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती परंतु त्यांच्या आधारानं निगोदी जीव राहतात म्हणून ते खायचे. प्रत्येक वनस्पती भक्ष असते ना, एकच शरीराचा स्वामी एकच जीव असतो तसं ते भक्ष आहे परंतु त्याच्या आश्रयानं निगोदी जीव राहतात म्हणून ती भक्ष नाही. सप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती जोपर्यंत सांगितलं की नाही आता पुढे सगळं येणार आहे याच्यामध्ये काय मार्गणीमध्ये ह्याच्यामध्ये सगळं येणार आहे तिथं आपण डिटेल बघूया. आता फक्त ते सामान्य काम एवढं लक्षात घ्या. सप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती आणि अप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती असे 2 भेद केले. अप्रतिष्ठित म्हणजे ज्याच्या आधारानं पादर निगोदी जीव नाही त्याला म्हणायचं अप्रतिष्ठित प्रत्येक. म्हणजे ज्यावेळी वनस्पती जून होते पहिला कोवळे असते ना त्याला तिथं सप्रतिष्ठित म्हणजे असते ती त्याच्या आधारानं निगोदी जीव असतात. आणि ज्या ती जून होते म्हणजे शिरा वगैरे त्याच्यावर प्रगट होतात त्यावेळेला तेच भाज्या काय होतात अप्रतिष्ठित होतात. आणि आंबा आहे नारळ आहे किंवा असे जे वनस्पती ते सगळ्या कशा आहेत अप्रतिष्ठित प्रत्येक. त्या आपण कोवळ्या अवस्थेमध्ये ते सुद्धा सप्रतिष्ठित असतात परंतु ते ज्या वेळेला मोठे होतात त्याच्यामध्ये कुई वगैरे येते सगळं घट्ट अवयव बनतात त्यावेळेला ती सुद्धा काय होते अप्रतिष्ठित होते. तर प्रत्येक वनस्पतीचे 2 भेद कोणते सांगितले? सप्रतिष्ठित आणि अप्रतिष्ठित. आणि निगोदाचे साधारण वनस्पतीचे किती सांगितले? इतर निगोद आणि नित्य निगोद.
निबोध म्हणजे एकेंद्रित जीव आहे लक्षात घ्या. तर लोकांना वाटते एकेंद्रियापेक्षा सुद्धा गैबिते असे कोण निबोधी जीव आहेत. एकेंद्रियाचाच भेद आहे, ते रेंजचेच आहेत ते सुद्धा निबोधी जीव जे आहेत. तर असे हे 4 वनस्पतीचे भेद केले. तर आता ह्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की प्रत्येक वनस्पतीमध्ये सूक्ष्म भेद नाही. एकेंद्रियामध्ये बादल सूक्ष्म आहेत ना, तर हा सूक्ष्म भेद हे पहिल्यांदा ओळीने जाऊन लक्षात येईल. पृथ्वी, पाणी, अग्नी आणि वायू ह्या सगळ्यांच्या मध्ये बादल आणि सूक्ष्म दोन्ही भेद आहेत. हे बादल पण आहेत आणि सूक्ष्म पण आहेत. आणि जे निबोधे आहेत साधारण वनस्पती आहेत ते पण बादल पण आहे सूक्ष्म पण. त्याच्या किती भेद केले आपण? 2 केले, नित्य निबोध आणि इतर निबोध. म्हणून त्या दोन्हीचे पण बादल सूक्ष्म भेद आहेत. नित्य निबोध मध्ये पण बादल आणि सूक्ष्म भेद आहे, इतर निबोध मध्ये पण बादल सूक्ष्म भेद आहे. म्हणून इतर घ्या वायू, नित्य निबोध आणि इतर निबोध. हे किती झाले? 1 2 3 4 5 6 एकेंद्रियाचे 6 भेद. ह्या 6चे प्रत्येकांचे बादल सूक्ष्म भेद करायचे. बादल पृथ्वी काय, सूक्ष्म पृथ्वी काय, बादल जल काय, सूक्ष्म जल काय, असे प्रत्येकाचे 2-2 भेद केले किती होणार? 6 गुणिले 2 किती होणार? 12. आता राहिलं प्रत्येक वनस्पती राहिली फक्त. तर त्याचे पण 2 भेद आहेत परंतु बादल सूक्ष्म नाहीत. कोणते? सप्रतिष्ठित आणि अप्रतिष्ठित. हे युगल घ्यायचं. सप्रतिष्ठित आणि अप्रतिष्ठित म्हणजे इथं 1 आणि हे 2. असे किती भेद झाले एकेंद्रियाचे? 14 भेद. एकेंद्रियाचे 14 भेद म्हटलं तर ओळीने सांगता येईल आपल्याला. पृथ्वी, बादल पृथ्वी काय, सूक्ष्म पृथ्वी काय, बादल जल काय, सूक्ष्म जल काय, बादल अग्नी काय, सूक्ष्म अग्नी काय, बादल वायू काय, सूक्ष्म वायू काय, बादल निबोध, नित्य निबोध, सूक्ष्म नित्य निबोध, बादल इतर निबोध, सूक्ष्म इतर निबोध. आणि प्रत्येक वनस्पती आणि साधारण वनस्पती, सप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती आणि अप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती. 7 इंद्र झाले एकेंद्रियाचे. म्हणजे किती भेद झाले एकेंद्रियाचे? 14. आणि त्या 14चे पुन्हा पर्याप्त आणि अपर्याप्त किती भेद झाले? 28. 14 गुणिले 2 म्हणजे किती भेद झाले? 28. आणि आता 3 करायचे, म्हणजे 2 नाही जास्त करायचे. आपल्याला पहिल्यांदा पर्याप्त अपर्याप्त नंतर करू. हे 14 भेद झाले. त्याच्यानंतर त्रसाचे किती? द्विंद्रिय. द्विंद्रियमध्ये परत भेद नाही, बादल सूक्ष्म वगैरे. द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरिंद्रिय, असौदी पंचेंद्रिय, सौदी पंच. याला म्हणतात त्रस पंचक. त्याला काय म्हणतात? त्रस पंचक म्हटलं तर 5 सांगता यायला पाहिजे आपल्याला. त्याला सगळ्याला नाव काय आहे? त्रस पंचक. एकेंद्रियाचे किती झाले? 14 आणि त्रस पंचक 5 असे किती झाले? 19 भेद झाले. आता आपल्याला पर्याप्त अपर्याप्त केलं नाही. आता 19 हे सगळे सामान्य भेद केले. आता ह्याचे पुन्हा 3 भेद करायचे. आता इथं पर्याप्त अपर्याप्त पण 2च केले ते 14 मध्ये. इथं 3 करायचे. अपर्याप्ताचे 2 भेद आहेत की नाही? कोणते सांगितलं ते? निवृत्य पर्याप्त आणि लब्ध्य पर्याप्त. तर ते 2 भेद करायचे आणि पर्याप्त. 19 चे 3 भेद करणार. पर्याप्त, निवृत्य पर्याप्त आणि लब्ध्य पर्याप्त. लब्ध्य पर्याप्त. तर किती भेद होणार मग? 19 पर्याप्त, 19 निवृत्त पर्याप्त आणि 19 लब्ध्य पर्याप्त. असे किती होणार? 57 भेद झाले. 19 गुणिले 3 बरोबर 57. पाडायचं काय करायचं? तर हे 13 नंबरची गाथा झाली. बघा एकदा गाथांवरून सांगते. गाथा बघा खूप सोपं असतात. तुम्ही गाथा पाठच केला नाही पहिल्यापासून. गाथा पाठ करायला पाहिजे म्हणजे विषय लक्षात राहतात.
भू म्हणजे काय? भूमी. पृथ्वी. आऊ म्हणजे पाणी, अप लिहायचं ते. तेऊ म्हणजे तेज, वाऊ म्हणजे वायू, नित्य म्हणजे नित्य, चतुर्गती म्हणजे चतुर्गती, कशाला लावायचं? निगोतला. आता हे 6 भेद केले की आपण लिहिले 6 भेद सांगितले. आणि त्याच्यामध्ये थूल इदला, थूल म्हणजे पादर आणि इदर म्हणजे सूक्ष्म, स्थूल म्हणजे पादर अर्थ होते. नंतर खूप सोपे असतात आता, असं गात्यावरून लावलं की आपल्याला समजतं आपल्याला. प्रत्यय परिठिदरा, प्रत्येक वनस्पतीमध्ये प्रतिष्ठित आणि इतर म्हणजे अप्रतिष्ठित असे भेद. आणि तसपण, त्रसपंच हे त्रस 5 वेंद्र चतुर्थ कधी पण त्रसपंच कोणते म्हटलं तर हे मी सांगणार पाहिजे आपण. त्रद्विंद्रिय, त्रिंद्रिय, असौनिक पंचेंद्रिय, सौनिक पंचेंद्रिय. आणि यांचे परत कसे? पुन्हा म्हणजे पर्याप्त, अपुण्य दुगा म्हणजे लब्धे पर्याप्त आणि निवृत्ती पर्याप्त, असे हे एकूण 57 भेद होतात जीव समासाचे. ते 14 संक्षेपण केलं तर तेच विस्तारण केले की त्याचे एवढ्या जाती, जीवांच्या एवढ्या जाती झाल्या. कशाच्या अपेक्षा जाती सांगितले? ह्या पर्यायाच्या अपेक्षेनं, ह्या द्रव्य पर्यायाच्या अपेक्षेने सगळे भेद एवढे होतात. आणि या सगळ्या पर्यायामध्ये आपण जाऊन आलेलो आहोत, सगळीकडे यात्रा केली, कुठं सुटले नाही. पूर्ण लोकांमध्ये सगळी यात्रा झालेली आहे. सूक्ष्म निबोधी होऊन तर पूर्ण लोकाकाशामध्ये आपण फिरलेलो आहे. आता परत फिरायचं आहे का? परत यात्रा करायची का? तर तेचे थावर्तन धरे यो परिवर्तन, परत परिवर्तन आपल्याला करायचं. त्याला आता असं भाव करायचे की आता नको मला परत, आता मनुष्य होऊन देव होऊन परत मनुष्य होऊन आता मी मोक्षालाच जाणार, पुन्हा ह्या पर्यायामधलं दुःख भोगायला नको. उद्या आता पुढच्या त्याच्यामध्ये स्थानाधिक 4 अधिकार सांगतोय उद्या. शुद्ध चैतन्य स्वरूप जाना आम्ही अनादी काळापासून अनंत काळापर्यंत एक शुद्ध चैतन्यमयच आहे. कोणत्याही पर्यायामध्ये गेलो तरी मी शुद्ध चैतन्याला कधी सोडले नाही. एकेंद्रिय, द्विंद्रिय ह्या सर्व पर्याय आहेत. उद्गत कर्माच्या उदयाने प्राप्त झालेल्या पर्याय आहेत. हे माझे वास्तविक स्वरूप नाही. नेहमी बदलतात पर्याय, कधी एकेंद्रिय, कधी द्विंद्रिय, कधी त्रिंद्रिय. मग ते आपले स्वरूप कसे? ह्या सर्व पर्याय म्हणजे हे जीवाने धारण केलेले वेश आहे. तो वेश म्हणजे जीव नव्हे, जीव यापासून भिन्न आहे. हे जीव समासापासून भिन्न आहे, एक शुद्ध चैतन्यमय आहे. जीव समास माझे स्वरूप नाही. शुद्ध चैतन्य स्वरूप ज्ञानानंद स्वरूप एकत्व स्वरूप शुद्ध एको ध्रुव